पुण्यात मनसेने लोकसभा निवडणूक आढावा बैठक घेतलीये। 10 तारखेला पुण्यात राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। याविषयी मनसेच्या नेत्यांनी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आढावा देखील घेतलाय। या बैठकीला अमित ठाकरे देखील उपस्थित होते। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंची दुसरी सभा ही पुण्यात होणार आहे। आता एक मोठी बातमी समोर येतेय पुण्यातून। पुण्यात मनसेची लोकसभा निवडणूक आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीला अमित ठाकरे देखील उपस्थित होते। येत्या 10 तारखेला पुण्यात राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे। मनसेची लोकसभा निवडणूक आढावा बैठक याच पार्श्वभूमीवरती पार पडली आहे। तर येत्या 10 तारखेला पुण्यात राज ठाकरे काय काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आणखी एक मोठी बातमी समोर येते। 14 मे रोजी मुंबईत मोदी आणि राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे। कणकवली पुण्यानंतर राज ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे। महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे एका व्यासपीठावर असणार आहे। 14 मेला मुंबईत नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा होणार असल्याची माहिती आता समोर येतेय। कणकवली पुण्यानंतर राज ठाकरेंची तिसरी सभा ही मुंबईत होणार आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर असणार आहे। त्यामुळे 14 मे रोजी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। आपण पाहताय लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा। लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।